नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। यंदाचं लक्ष्मीपूजन आपण येत्या 21 ऑक्टोबर 2025 ला मंगळवारी करणार आहोत। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्वात मोठा मान असतो ते म्हणजे की आपल्याला जी काही शिरे आहे, ज्याला आपण झाडू म्हणतो, केरसुणी म्हणतो, तर त्याची विधिवत पूजा करायची असते। भले तुम्ही धनतेरसच्या दिवशी तुम्ही झाडू खरेदी करत असाल तरी सुद्धा तिची पूजा तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्याच दिवशी करायची असते आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा वापर हा करायचा असतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला लागणारा झाडू नक्की कधी खरेदी करावा, लक्ष्मीपूजनाला झाडू पूजण्यामागचं महत्त्वाचं कारण काय आहे, त्याचबरोबर जुन्या झाडूचं काय करावे आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूचा पूर्वपार चालत आलेला उपाय याबद्दलची सर्व माहिती पाहणार आहोत। तेव्हा ही माहिती शेवटपर्यंत ऐका, म्हणजे सर्व काही तुम्हाला व्यवस्थित समजेल। दिवाळीचं लक्ष्मीपूजन करण्यासाठी लागणारा नवीन झाडू धनत्रयोदशीला खरेदी करावा अशी धार्मिक मान्यता आहे। पण अगदीच तुम्हाला धनत्रयोदशीला झाडू खरेदी करणे शक्य नाही झालं तर तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवसापर्यंत कधीही झाडू हा तुम्ही खरेदी करू शकता। आणि ही जी झाडू आहे किंवा ही जी केरसुणी आहे ती शिंदीच्या पानांपासून आणि गवतापासून बनवली जायची। पूर्वी दिवाळीच्या दिवसांमध्ये म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने ह्या दोन शिरया म्हणजे दोन केरसुण्या या खरेदी केल्या जायच्या आणि त्याच वर्षभर वापरल्या देखील जायच्या। म्हणजेच एक खराब झाली की दुसरी वापरायला काढायची, तर अशा पद्धतीने दोन केरसुण्या या संपूर्ण वर्षभर या वापरल्या जायच्या। आता या केरसुणीची जागा लांब झाडूने घेतली आहे, पण तरीही एक पारंपरिक महत्त्व आहे म्हणून तुम्ही मोठी शिरे घेण्याऐवजी एक छोटा कुंचा मिळतो, छोटी केरसुणी घेतली तरी देखील चालेल, कारण याचाच खरा या लक्ष्मीपूजनला मान असतो। तुम्ही लक्ष्मीपूजनच्या 1-2 दिवस अगोदर झाडू खरेदी केला असेल तरी तो तुम्ही अजिबात वापरायला काढू नका। जोपर्यंत आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्याची पूजा करत नाही तोपर्यंत तो झाडू वापरायचा नसतो। जुन्या जाणत्या महिला आहेत त्यांना नक्कीच या गोष्टी माहिती असेल। त्याचबरोबर पूजा करण्याच्या अगोदर हा झाडू खाली जमिनीवर देखील ठेवू नये, एखाद्या पिशवीमध्ये ठेवून तो झाडू कुठेतरी ठेवून द्या, पण जमिनीवर मात्र ठेवू नका। तुमच्याकडे आतापर्यंत जे वापरलेले झाडू असतील, जे खराब झालेले झाडू असतील, तर ते झाडू एखाद्या पिशवीत घालून कुठेतरी ठेवून द्या आणि दिवाळीनंतर तुम्ही तो झाडू जमिनीमध्ये पुरून देऊ शकता, कारण हे झाडू वनस्पतीपासूनच तयार झालेले असतात आणि निसर्ग जो आहे तो त्याने आपल्याला बहाल केलेल्या वस्तू कधीही स्वीकारला तयार असतो। त्यामुळे मातीमध्ये तुम्ही तो पुरून टाका, कारण झाडू जो आहे तो फेकू नये किंवा जाळू नये, नाली गटर या ठिकाणी देखील फेकू नये अशी मान्यता आहे आणि ते बरोबर देखील आहे। आपण ज्याला लक्ष्मी म्हणून पुजतो किंवा जो आपल्या घरातील अस्वच्छता दूर करण्याचं काम करतो, अलक्ष्मी घालवण्याचं काम करतो, त्याला आपण गरज संपल्यावरती असं मात्र फेकून देऊ नये। तसेच बघा, ज्यांच्याकडे प्लॅस्टिकचे लांब दांडा असलेले झाडू असतील तर तुम्ही त्याचं पाठीमागचं प्लॅस्टिकचं काढून भंगार सामानमध्ये फेकून देऊ शकता आणि जो झाडूचा पुढचा भाग असतो तो तुम्ही जमिनीमध्ये पुरून दिला तरी देखील चालेल। तसा जुना झाडूचा वापर दृष्ट वगैरे काढण्यासाठी देखील केला जातो, त्यामुळे तुम्हाला जुना झाडा जपून जर ठेवायचा असेल तर तुम्ही तसं देखील करू शकता। आता आपण लक्ष्मीपूजनाला पूजल्या जाणाऱ्या झाडूचं धार्मिक महत्त्व जाणून घेऊया, की जेणेकरून नवीन पिढीला माहिती मिळेल। लक्ष्मीपूजन सुद्धा आपल्या यासाठीच करतो की अलक्ष्मीला आपल्या घरातून बाहेर काढायचं आणि लक्ष्मीचं स्वागत करायचं, म्हणजेच आपल्या लक्ष्मीचं पूजन करायचं असतं। तर या दिवशी झाडूने झाडून काढण्याच्या निमित्ताने किंवा तो झाडूचा परंपरागत उपाय करण्याच्या निमित्ताने आपल्याला आपल्या घरात जो काही लोभ, अहंकार, मत्सर, द्वेष, एकमेकांबद्दल तिरस्कार या ज्या काही गोष्टी असतात तर त्या अलक्ष्मीच्या स्वरूपामध्ये असतात आणि दुर्भाग्याच्या स्वरूपात देखील असतात, तर त्या आपल्याला काढून टाकण्याचं काम करायचं आहे आणि माता लक्ष्मीचं आनंदाने पूजन करत स्वागत देखील आपल्याला या दिवशी करायचं आहे। आता आपण या दिवशी झाडूची पूजा कशी करायची आणि उपाय कसा करायचा हे देखील आपण जाणून घेऊया। तर बघा, या दिवशी आपण लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने आपल्या घराची साफसफाई आहे ती करायची आहे। आपलं घर हे झाडून छानपैकी पुसून सुद्धा काढायचं आहे आणि ते आपण काढणार देखील आहोत। त्यानंतर झाडू आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे। आपल्या घरातील महिलांना आपण माता लक्ष्मीचा दर्जा देतो आणि त्यामुळे महिलांनीच ही कामं करायची आहेत। ज्या खोलीत तुम्ही पूजा मांडलेली आहे त्या खोलीच्या उंबरठ्याजवळ जायचं आणि दारातून बाहेर हात करत तो झाडू बाहेर झटकल्यासारखी कृती करायची। झाडू आपटायचा नाही, कारण हा नवीन झाडू आहे आणि आपण तो झाडू देखील आपटू शकत देखील नाही किंवा उंबरठ्यावर मारू देखील शकत नाही।
कारण त्याची अजून आपण पूजा देखील केलेली नाही। इतर वेळेस आपण झाडू मारताना या गोष्टी करतो, पण या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला असं करायचं नाहीये। झाडू आपण झटकतोय म्हणजेच काय करतोय, अलक्ष्मीला बाहेर काढतोय। आपल्या घरातील दुर्भाग्य, जाळी, जळमट आपण कायमची बाहेर फेकून देतोय, दरिद्रीला घालवतोय, अलक्ष्मीला आपण हुसकून देतोय। तर अशा पद्धतीने तो झाडू आपल्याला फक्त बाहेर झटकल्यासारखी कृती ही करायची आहे आणि त्यानंतर तो झाडू घरात घेऊन यायचा आहे, पूजेमध्ये ठेवायचा आणि त्या झाडूवर किंचितसं पाणी शिंपडायचं। त्यानंतर हळदी कुंकू अक्षता वाहून त्या झाडूची पूजा करायची आहे। तर ही कृती आपल्याला लक्ष्मीपूजनाची मांडणी झाल्यानंतर, संपूर्ण पूजा झाल्यानंतर आपल्याला शेवटी हावपाय करायचा आहे। तर ही इतकी साधी सोपी पूजा आहे जी आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायची आहे। फक्त काही ठिकाणी ही प्रथा आहे की लक्ष्मीपूजन झाल्यावर रात्री 12 वाजता किंवा मध्यरात्री हा उपाय केला जातो। म्हणजे पहिल्यांदा फक्त झाडूची पूजा करून घेतात आणि लक्ष्मीला घालवण्याचा जो काही उपाय आहे तो मध्यरात्री 12 वाजता केला जातो। पण अगोदर सांगितलेला उपाय जर आहे तो अगदी योग्य आहे, कारण आपण त्यावेळेस माता लक्ष्मीला आपल्या घरात बोलवतो की तू आमच्या घरामध्ये कायमचं वास्तव्य कर। आपण तिच्या स्वागतासाठी सज्ज असतो आणि त्यासाठी अशा पद्धतीने आपण लक्ष्मीला घालवतोय, म्हणून ती झाडण्याची कृती करायची असते। कारण झाडू पुजल्याशिवाय खरोखरच आपल्याला तसं झाडायचंही नसतं। पण इथे आपण स्वच्छता तर केलेली असते, पण फक्त अलक्ष्मीला घालवण्याचं म्हणून फक्त ही कृती करावी आणि अलक्ष्मीला बाहेर घालून माता लक्ष्मीला आपण घरात बोलवतोय, तिचं स्वागत करून घरात घेतोय आणि घरात घेतलं की त्यानंतर आपण तिची पूजा देखील करतोय, तिची सेवा देखील करतोय। तर अशा अर्थाने ही कृती किंवा हा उपाय अगोदर केला जातो। बघा, दुसरी देखील पद्धत अलक्ष्मीला बाहेर काढण्याची आहे, त्याचा व्हिडिओ आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ते देखील तुम्ही पाहू शकता। आता जेव्हा आपलं हे लक्ष्मीपूजन आटोपतं किंवा मग आरती नैवेद्य या गोष्टी झाल्या की त्यानंतर किंवा झोपण्याच्या अगोदर एक लाल किंवा पिवळ्या रंगाचा छोटासा कपडा घ्यायचा आहे, अगदी लहान, आपल्या हाता एवढा घेतला तरी देखील चालेल। आणि तर त्या कपड्यामध्ये तुम्हाला 1 रुपयाचं नाणं, आता लक्ष्मीचं किंवा धनाचं प्रतीक म्हणून ते ठेवायचं आहे। त्याचबरोबर 1 कापूरवडी, 2 अखंड फुलासह असलेला लवंगा, 4 काळी मिरी आणि थोडंसं तांदूळ ठेवायचे आहेत, जे तुटलेले असता कामा नये। आता या सगळ्यांची आपल्याला पोटली बांधून ते तुम्हाला झाडूच्या खाली ठेवून द्यायचं आहे संपूर्ण रात्रभर। आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण लक्ष्मीपूजनाची उत्तर पूजा करतो त्यावेळेस त्या झाडू खालून ती पोटली काढायची, ती पोटली सोडायची। त्यामध्ये 1 रुपयाचं नाणं जे आहे तर ते धनाचं प्रतीक आहे, म्हणून ती माता लक्ष्मीचा आशीर्वाद म्हणून आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायचं आहे। त्यानंतर त्या पोटलीमध्ये बाकीचे जे काही साहित्य आहे, जसे की तांदूळ असेल, कापूरवडी असेल, 2 लवंगा असतील, तर आपल्याला हे सर्व साहित्य एका पंथीमध्ये घेऊन ते प्रज्वलित करायचं आहे। आता कापूर असेल, लवंग असेल, तर या पदार्थाचा वापर घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी केला जातो। म्हणजेच भलेही आपण आदल्या दिवशी लक्ष्मीपूजन केलं असेल, पण जी काही छोटी मोठी नकारात्मकता असेल किंवा आपल्या मनामध्ये नकारात्मकता असेल तर ती निघून जावी, वातावरणामध्ये एक प्रकारची शुद्धता यावी, या हेतूने आपल्याला तांदळावर कापूरवडी आणि 2 लवंगा ठेवून त्या प्रज्वलित करायच्या असतात। आणि तुम्हाला माहिती आहे, जेव्हा आपण तांदळावरती कापूरवडी ठेवतो, ते जाळतो, तेव्हा ते जास्त वेळ जळत राहतात। या कारणाने देखील तांदळावरती कापूरवडी ठेवून ती आपल्याला प्रज्वलित करायची आहे। आता त्यानंतर फक्त पोटलीमध्ये शिल्लक राहिले असतील ते म्हणजे फक्त 4 काळे मिरीचे दाणे, तर त्याचं काय करायचं ते देखील आपण पाहूया। बघा, आपल्या घराचा जो काही मेन दरवाजा असतो, ज्याला आपण मुख्य दरवाजा म्हणतो, किंवा कोणीही आलं किंवा पाहुणे रावळे किंवा शेजारी तरी पण त्या दारातूनच येतात, तर त्या दारापाशी जाऊन आपल्याला उभं राहायचं आहे। आपलं तोंड घराच्या दिशेकडे असेल, म्हणजेच आपण घरामध्ये आत येतो अशा पद्धतीने तर आपण उभं राहायचं आहे। आणि जिथे आपण दरवाजाला तोरण लावतो तिथून ते खाली उंबरट्यापर्यंत तुम्हाला ते 4 काळे मिरीचे दाणे हातात घेऊन 7 वेळा हे उतरवायचे आहेत। म्हणजेच काय, तर एक प्रकारे तुम्ही घराची दृष्ट काढत आहात अशा प्रकारे कृती करायची आहे। आणि नंतर 4 दिशांना 4 करून ते 4 काळे मिरीचे दाणे फेकून द्यायचे आहेत। घरात येऊन हातपाय तोंड स्वच्छ धुवायचं आहे, माता लक्ष्मीला नमस्कार करायचा आहे आणि तुमच्या घराच्या सुख समृद्धीसाठी, मुलाबाळांच्या कल्याणासाठी किंवा संपूर्ण कुटुंबाच्या प्रगतीसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। बघा, अजून एक सांगायचं राहिलं की ज्यावेळेस आपण झाडूखाली ती पोटली ठेवणार आहोत त्यावेळेस पोटलीची देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षता वाहून पूजा करायची आणि त्याच्यानंतर ती पोटली आपल्याला झाडूखाली ठेवायची आहे।
आता लक्ष्मीपूजनामध्ये तुम्ही जो झाडू पुजलेला असेल तर तो झाडू सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये स्वच्छता करण्यासाठी वापरायचा आहे। म्हणजेच काय, त्या झाडूने पहिल्यांदा तुमचं स्वयंपाकघर झाडायचं, त्यानंतर तुम्ही बाकीचे संपूर्ण घर झाडण्यासाठी किंवा साफसफाई करण्यासाठी झाडू नेहमी वापरायचा आहे। तसेच झाडू आपल्या घरामध्ये अशा पद्धतीने ठेवायचा येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर त्या झाडूवर अजिबात पडता कामा नये। म्हणजेच अगदी सोप्या भाषेत आणि थोडक्यात सांगायचं झालं तर झाडू तुम्हाला लपवून ठेवायचा आहे। फक्त झाडण्याच्या वेळेसच, स्वच्छता करण्याच्या वेळेसच तुम्ही तो झाडू हातात घेऊन तुम्ही स्वच्छता करायची आहे, बाकी वेळेस तुम्ही तो झाडू लपवून ठेवायचा आहे असं म्हटलं तरी चालेल। आपल्या घरातील ही जी लक्ष्मी असते, झाडूरूपी लक्ष्मी, ती कोणालाही दिसू नये असं म्हटलं जातं, तर हा नियम सुद्धा आपण पाळला पाहिजे। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। रामकृष्ण हरी।